हॅलो एस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आवडीच्या ए फॉर ॲग्रिकॉस या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जसं की लास्ट व्हिडिओमध्ये एमसीआर पीजीसीईटीचा जो रिझल्ट लागला आणि त्यानंतर जी प्रोसेस आहे ऍडमिशनची, याच्या बाबत मी बोललो. ऍडमिशनची प्रोसेस कधी सुरू होईल काय नाही याबाबत मी तुम्हाला एक महत्त्वाचं अपडेट दिलं होतं. त्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की इथून पुढे एमसीआर चे जे ऍडमिशन्स आहेत त्याच्या रिलेटेडची लागणारी सगळी माहिती आपण एका व्हिडिओद्वारे घेऊन येणार आहोत. तर मित्रांनो, आता तो आठवडा आलेला आहे, ज्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ऍडमिशन प्रोसेस सुरू होऊ शकते. ठीक आहे. सो या सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रवेश प्रक्रिया जी आहे ती तुमची सुरू होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये ऑनलाईन फॉर्म्स आधी तुम्हाला भरावे लागतील. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी 20 ते 22 दिवसांची विंडो ते देतात. त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. तुमचे सीजीपीए असेल, तुमचं नाव आणि तुमचा जो सीईटीचं मार्क वगैरे आहे हे सगळं टाकावं लागतं. ठीक आहे. त्यानंतर मग तुमची पुढची प्रोसेस होते. आणखीन एक महत्वाचा अपडेट म्हणजे ज्यावेळेस मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ केला होता त्यावेळेस मी तुम्हाला हे सांगितलं होतं की 2 सप्टेंबरला स्पॉट राऊंड होता युजीच्या ऍडमिशनचा. बट एमसीआरने एक 2-3 दिवसापूर्वी काय केलं, नोटिफिकेशन काढला आणि तो प्रीपॉन्ड केला. ठीक आहे. म्हणजे तो अलीकडे घेतला, कारण 2 तारखेला पोळा वगैरे आहे. ठीक आहे. त्यामुळं त्यांनी तो प्रीपॉन्ड केला होता. आता युजीचे ऍडमिशन सुद्धा लवकरच संपतील. त्यामुळे या आठवड्यामध्ये 100%च आपलं जे पीजीच्या ऍडमिशनचं जे नोटिफिकेशन आहे किंवा पुढची जी प्रोसेस आहे, ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी लिंक आहे ती लवकर सुरू होईल. ठीक आहे. तर याच्या बाबतीत आपण आता ऍडमिशन घेताना बरेच प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. बऱ्याच वेळा बऱ्याच स्टुडंटसाठी हा पहिलाच अनुभव असतो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देण्याचा. त्यामुळे बऱ्याच जणांना हे माहित नसतं की ऍडमिशन प्रोसेसमध्ये नेमकं काय काय अडथळे येतात, काय काय गोष्टी आहेत. बऱ्याच जणांच्या मनामध्ये छोटे छोटे डाऊट्स असतात. त्या डाऊट्सवर आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तुमच्या मनात असे काही डाऊट्स असतील तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि सोबतच हे जे व्हिडिओ आहेत हे तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवायला सुद्धा विसरू नका. चला, तर आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की सर आम्ही यावेळेचा रिझल्ट जो आहे तो थोडा वियर्ड लागलेला आहे, थोडा वेगळा लागलेला आहे. कारण एकाच रँकवर 30-30 मुलं आहेत, एकेकाच मार्कवर 30-30, 40-40 मुलं आहेत आणि हा रिझल्ट फार डेंजर आहे. मग जर यामध्ये कोणाचं तरी नाव मला सेम मार्क आहेत आणि माझ्या मित्रालाही सेम मार्क आहेत, त्याचं नाव काहीतरी 21 नंबरला आहे, माझं नाव 32 नंबरला आहे, तर मग आमच्या दोघांपैकी पुढे कोण जाईल? आमची रँक मॅटर करेल का? आमचा अनुक्रमांक मॅटर करेल का? आम्ही सिक्वेन्सली कशा प्रकारे आम्हाला अरेंज केलेला आहे? या बाबतीत बऱ्याच जणांच्या मनामध्ये डाऊट्स आहेत. त्याबद्दल मी आता हा व्हिडिओ करतोय. फार मोठा असणार नाहीये, फार तर आपण 10 ते 12 मिनिटांमध्ये व्हिडिओ गुंडाळणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. बरेच डाऊट्स जे आहेत तुमच्या मनातले क्लिअर होतील. ठीक आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की जर चॅनलवर नवीन असाल तर असे नवीन व्हिडिओ येतील, तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येत जातील. सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर हा जो प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या मनातला की एकाच रँकवर अनेक विद्यार्थी जे आहेत ते फक्त यावर्षीच झाले की दरवर्षी होते. ठीक आहे. तर मला बऱ्याच जणांनी हे विचारले की सर रिझल्ट असा कसा लागला? ठीक आहे. तर मला हे सांगतोय मी तुम्हाला की माझा जो अनुभव आहे, 2014ला मी पहिली पीजीसीईटी दिली, कारण आमच्या वेळेस 3rd इयरला पण देता यायची. 2014 पासून मी पाहतोय एकाच रँकवर अनेक विद्यार्थी असण्याची दरवर्षीची वेळ आहे, दरवर्षीची. मग अशा वेळेस काय काय अडचणी येतात किंवा ऍडमिशन करताना काय काय इश्यू येतात, या गोष्टीवर आपण पुढे चर्चा करूया, बघूया. आता ते जे आहे तुम्हाला मी सांगतो की दरवर्षीच असे त्या रँकवर बरेच जण असतात. याच्यासाठी मी एक प्रूफ म्हणून काय केलंय, गेल्या वर्षीची रिझल्ट शीट आणि या वर्षीची रिझल्ट शीट, अशा दोन्ही रिझल्ट शीट मी कम्पेअर केलेल्या आहेत. बघा, 2023 चा टेबल केलाय मी आणि 2024 चा टेबल केलेला आहे एका स्लाइडवर. 2023 चा जो टॉपर होता हा 85.50 चा होता. ठीक आहे. 85.50 ला गेल्या वर्षीचा टॉपर होता. या वर्षीचा टॉपर किती आहे तुमच्या सगळ्यांना माहिती, 88.50 चा टॉपर आहे. ठीक आहे. तर टॉपर मध्ये जवळपास 85, 86, 87, 88 4 मार्काचा फरक आहे. ठीक आहे. 4 मार्क्सचा फरक आहे. बघा, तर गेल्या वर्षीचा जर टॉपर तुम्ही पाहिला आणि या वर्षीचा टॉपर पाहिला तर 4 मार्काचा फरक आहे. पण एका स्पेसिफिक रँकच्या रेंजमध्ये किती जण येतात हे बघा, किती सिमिलर आहे बघा. जर तुम्ही पाहिलं सिरियल नंबर 1 ते 100 जर पाहिले गेल्या वर्षीचे सिरियल नंबर 1 ते 100 जर पाहिले, त्या 1 ते 100 मध्ये जवळजवळ 1 ते 18 रँकचे विद्यार्थी आहेत. 1 ते 18 रँकचे विद्यार्थी आहेत. ठीक आहे. ऑन द कॉन्ट्ररी नोट, 1 ते 100 हे जर सिरियल नंबर तुम्ही या वर्षीच्या रिझल्टचे पाहिले तर 1 ते 19 रँकच्या रिझल्टचे पोर आहेत. 1 ते 19 रँकचे पोरं जे आहेत ते इथं आहेत पहिल्या 100 मध्ये. ठीक आहे. तर असं हे तुम्ही कम्पेअर करू शकता. बघा, 101 ते 200 मध्ये 18 ते 23 रँकचे पोरं आहेत. 201 ते 300 हे सिरियल नंबर आहेत, हे रँक आहेत बरं का. 201 ते 300 मध्ये 23 ते 27 रँकचे पोरं आहेत. 301 ते 400 मध्ये 27 ते 31 रँकचे पोरं आहेत.
401 ते 500 मध्ये 31 ते 34 रँकचे पोर आहेत. 501 ते 750 मध्ये 34 ते 39, 751 ते 1000 असा मी मोठा टप्पा केलेला आहे. 39 ते 44 असे या रँकचे मुलं होते गेल्या वर्षी. ठीक आहे, 2023 चं. तर तुम्ही हाच टेबल इकडे पाहिला, त्याच्यामध्ये फार फरक नाही दिसणार आहे. पहिल्या 100 मध्ये 18 रँक पर्यंत पोर होते, इथं पहिल्या 100 मध्ये 19 रँक पर्यंत पोर आहेत. इथं 101 ते 200 मध्ये 23व्या रँक पर्यंत होते, इथं 25व्या रँक पर्यंत आहेत. ठीक आहे, इथं 300 मध्ये इथं 27व्या रँक पर्यंत होते, इथं 29व्या रँक पर्यंत आहेत. ठीक आहे, 400 पर्यंत इथं 31व्या रँक पर्यंत होते, इथं 32व्या रँक पर्यंत आहे. तर यावर्षी जर तुम्ही हा टेबल पाहिला व्यवस्थित पूर्ण, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येऊन जाईल की मागच्या वेळेस जसं होतं सेम प्रकारचा क्राऊड यावेळेस आहे. क्राऊड म्हणतोय मी बरं का, म्हणजे एकाच रँकवर असणाऱ्या मुलांची संख्या ऑन अन ऍव्हरेज तेवढीच आहे. ऑन अन ऍव्हरेज दरवर्षीच एवढी असते. आता बघा, ह्याच्यात तुमच्या आणखीन एक गोष्ट लक्षात येईल. हा जो सेगमेंट आहे, हा 301 ते 400 वाला. ठीक आहे, 29, 30, 31, 32 फक्त 4 रँक आहेत 100 मुलांमध्ये. ठीक आहे, म्हणजे ऑन अन ऍव्हरेज 25 मुलं 29 वर आहेत, 25-30 वर आहेत, 25-31 आणि 25-32 वर आहेत. बघा, ठीक आहे, 32, 33, 34, 35 हे सुद्धा सेगमेंट, हा सुद्धा सेगमेंट बघून घ्या. ठीक आहे, बाकी या सगळ्या सेगमेंटमध्ये 4 पेक्षा जास्त रँकवाले मुलं आहेत. या सुद्धा रँकमध्ये, याच्यामध्ये सुद्धा काय थोडं 4 ते 5 पेक्षा जास्त रँकवाले मुलं आहेत. इथं फक्त 4च रँक मध्ये, म्हणजे इथं फक्त 8 रँक मध्ये जवळपास 200 मुलं आहेत. 200 मुलं. ठीक आहे, म्हणजे हा जो सेगमेंट आहे 29 ते 35 रँक असणाऱ्या मुलांचा सेगमेंट जो आहे तो खूप जास्त मोठा आहे. जवळपास 200 मुलांचा रँक या 8 आकड्यामध्येच दडलेला आहे. ठीक आहे, म्हणजे या रँकच्या मुलांना बऱ्याच वेळा असा प्रश्न पडलेला असणार आहे की बाबा आता माझा 29 रँक आहे, त्याचा पण 29 रँक आहे, आम्ही 20 जण एकाच रँकवर आहोत, तर मग पुढे कोण जाणार, मागे कोण जाणार, कसं होणार, काय नाही. याच्यामध्ये आम्हाला कसं अरेंज केलेलं आहे, आमच्या नावावाईज अरेंज केलेलं आहे का, आईच्या नावावाईज अरेंज केलेलं आहे का, काय सीट नंबर, ऍप्लिकेशन नंबर तुम्ही बरंच चेक करून पाहिलं असेल. जे खूप जास्त अनालिसिस करतात मुलं ते चेक करतात, तर त्यांना काही उत्तर सापडले नसेल. बघा, सगळ्यात पहिल्यांदा काही प्रश्न जे फ्रिक्वेंट FAQ आहेत, जे फ्रिक्वेंटली आस्क केले जातात, मला बरेच जण मुलं विचारतात. बघा, त्याच्यावरून हे प्रश्न काढलेले आहेत की मोस्ट क्राउडेड सेगमेंट जो आहे, जो मी हा सांगितला तुम्हाला, हा सेगमेंट जो आहे मोस्ट क्राउडेड आहे. हा 301 ते 400 वाला आणि 401 ते 500 वाला हा मोस्ट क्राउडेड सेगमेंट आहे. का मोस्ट क्राउडेड हे सांगितलेलं कळलं का तुम्हाला? कारण इथं कमीत कमी रँकवाले, म्हणजे फक्त 4च रँकचे मुलं या 100 मध्ये आहेत. इथं पण 4च रँकचे मुलं या 100 मध्ये आहेत. इथं 5 रँकचे, इथं 10 रँकचे, इथं 19 रँकचे मुलं आहेत. लक्षात येतं का? इथं फक्त 4 रँकवरचे मुलं या 2 सेगमेंट मध्ये आहेत, म्हणजे हा मोस्ट क्राउडेड रँक आहे. ठीक आहे, असल्यामुळे फायनल रँकवर काही फरक पडेल का? तर फायनल रँकवर काही फरक पडेल का असं मुलांचं बऱ्याच वेळा म्हणणं आहे. तर लेट मी टेल यू, फायनल रँक ही तुमची ही रँक नाहीये. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की ऍडमिशन साठी हीच रँक गृहीत धरतात का? तर बिलकुल नाही धरत. ही रँक तुमची फायनल रँक नाहीये. आता याच्यामध्ये तुम्हाला हे माहित असेल की सीईटीचं जवळपास 70% वेटेज असतं आणि तुमच्या युजीच्या CGPAचं जवळपास 30% वेटेज असतं. आता हे वेटेज 70-30 असं कॅल्क्युलेट करून तुमची फायनल रँक येईल. दुसरी एक फायनल रँक येईल, तर ती कधी येईल? MCR कडे तुम्हाला युजी मध्ये किती मार्क पडले हा डाटा आहे का? नाहीये. मग आता तुम्ही जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला ते विचारतात तुमचं एक्झॅक्टली CGPA किती आहे, आणि त्यानुसार मग त्याचं 30% काउंट करून, याचं 70% काउंट करून सीईटीच्या मार्कचं एक फायनल रँक, एक फायनल हे बनवतात, फायनल तुमचं पर्सेंटेज बनवतात आणि मग त्यानुसार तुम्हाला फायनल रँक देतात. त्यामुळे एकाच रँकवर 30 मुलं असतील, 50 मुलं असतील, 100 मुलं असतील, तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. ती फक्त सीईटीची रँक आहे, फक्त सीईटीची रँक आहे. ठीक आहे, त्या रँकवर तुमचं ऍडमिशन होणार नाही. त्याच्यामध्ये तुमचे CGPAचे मार्क्स ऍड होऊन तुमची रँक आणखीन वर किंवा खाली जाऊ शकते, डिपेंड करतं. समजा तुम्ही 30 मुलं आहात एकाच रँकवर, ठीक आहे, 30 मुलांचा रँक जो आहे तो 21 आहे, पण या 30 पैकी काही जणांना युजी मध्ये खूप जास्त चांगले मार्क्स असतील, त्यांचा रँक वर जाईल. काही जणांना फार कमी असतील, त्यांचा रँक खाली येईल ऑब्व्हियसली. ठीक आहे, सो हा जो रँक आहे हा मॅटर नाही करत आहे. हा रँक जो आहे तो तुम्ही डोक्यात घेऊ नका. त्यामुळे फायनल हे क्राउडेड सेगमेंट मध्ये फायनल रँकवर जो आहे काही फरक पडतो का? तर 100% पडतो. कशाचा फरक पडतो? युजीच्या मार्क्सचा फरक पडतो. युजी मार्क्सचा 100% फरक पडतो. प्लस याच्यामध्ये आणखीन कशाचा फरक पडतो? काही जणांकडे वेटेज असतं बघा. ठीक आहे, वेटेजेस असतात, म्हणजे कोणाकडे NSS असतं, कोणाकडे NCC असतं. त्याचा सेपरेट मी व्हिडिओ घेऊन येईल कशा कशाचे मार्क वाढतात ते. NCC असतं, कोणाकडे स्पोर्ट्स कोटामधून काही सर्टिफिकेट असतात, पुन्हा कॅटेगरी
कॅटेगरी सुद्धा मॅटर करणार आहे, ठीक आहे. सो याच्यामुळे तुमची ही जी रँक आहे ही खालीवर होणारच आहे 100%. या रँकचं तुम्ही टेन्शन घेऊ नका जास्त, ठीक आहे. ही रँक फायनल असेल का तर नाही, ही रँक फायनल असणार नाही. ऍडमिशनसाठी ही रँक गृहीत धरत नाहीत. ऍडमिशनसाठी दुसरी एक फायनल रँक येते जी की आपला ऑनलाईन फॉर्म भरणं झाल्याच्या नंतर येते, ठीक आहे. ऑनलाईन फॉर्म भरणं झाल्याच्या नंतर येते. ती रँक तुमच्या ऍडमिशनसाठी कामाला येईल. फायनल रँक जी आहे ती ऍडमिशनच्या कामाला येईल. ही जी रँक आहे ही फक्त सीईटी एक्झामची रँक आहे. सीईटी एक्झामची रँक आहे. सीईटी एक्झामची रँक आहे, ठीक आहे. सीईटी एक्झाम मध्ये पुन्हा मग हे यूजीचे मार्क्स ऍड होऊन जी फायनल रँक येईल त्याच्यावर तुमचं ऍडमिशन आहे. फायनल रँक कशी करतात हे तुम्हाला सांगितलं मी. 70% तुमचा सीईटीचा स्कोर कन्सिडर केला जातो, प्लस तुमचा यूजीचा स्कोर जो आहे तो 30% कन्सिडर केला जातो. या दोघांचं मिळून मग तुमचं एक पर्सेंटेज काढलं जातं. त्या पर्सेंटेज नुसार मग सगळ्यांची रँक दिली जाते. पण तुम्ही म्हणाल तर असंही होऊ शकतं की या 30 जणांमध्ये समजा 30 जणांमध्ये एक्स आणि वाय हे दोन मुलं आहेत. दोघांनाही यूजीला पण सारखे मार्क आहेत आणि पीजीला पण, आता ह्या एमसीआरला पण सारखेच मार्क आहेत. मग त्यांचा जो आहे कॅटेगरी पण सेम आहे, कोणाकडे वेटेज नाहीये, मग त्या दोघांचा पण रँक सेम येईल. बरोबर, हा प्रश्न तुमच्या मनात पडू शकतो. एक्स आणि वाय हे दोन मुलं आहेत, तर यांचा एमसीआरचा स्कोर पण सेम आहे आणि यूजीचा स्कोर किंवा यूजीचा सीजीपीए पण सेम आहे. मग अशा मुलांना काय करतात, तर अशा मुलांसाठी एमसीआरने गाईडलाईन दिलेली आहे, ठीक आहे. ही दरवर्षीच्या ब्राउचर मध्ये येत असते. यावर्षी जेव्हा तुमचं ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू होईल त्यावेळेस ब्राउचर येईल, त्यावेळेस पुन्हा ही त्याच्यामध्ये ऍड होऊन येईलच. तर इन केस मार्क्स आर इक्वल, जर मार्क्स इक्वल असतील कशाचे तर तुमचा जो फायनल रँक जो आहे तो जर सेम असेल, यूजी प्लस तुमचं सीईटीचं जे पर्सेंटाईल काढलेलं आहे ते पर्सेंटाईल जर सेम असेल तर अशा वेळेस सगळ्यात जास्त ज्याला सीईटीचे जे मार्क्स आहेत, ठीक आहे. आता समजा एक्स आणि वाय, ठीक आहे, यांचं पर्सेंटेज जर सेम आलं तर त्यांना काय केलं जातं, एक तर त्यांचे सीईटीचे मार्क चेक केले जातात, ठीक आहे. एक तर सीईटीचे मार्क चेक केले जातात की यापैकी कोणाला जास्त आहेत का, ठीक आहे, कोणाला जास्त आहेत का. जर जास्त असतील तर त्याला थोडा हायर एज दिला जातो, त्याची रँक वर जाते. पण आपण काय कन्सिडर केलं आपल्या एक्झाम्पल मध्ये की एक्स आणि वाय दोघांनी सेम मार्क आहेत, ठीक आहे. चलो, मग हा तर क्रायटेरिया होत नाही. मग यांच्यामध्ये हायर सीजीपीए चेक करतात. नंतर सीजीपीए यूजीचा ज्याचा जास्त असेल त्याला ते पुढे देतात, ठीक आहे. मग आपण काय कन्सिडर केलं, एक्स आणि वाय दोघांनाही काय यूजीचे पण सेमच आहेत, मग हे दोन्ही क्रायटेरिया नाही. तिसरा क्रायटेरिया काय, नंबर ऑफ इयर्स रिक्वायर्ड टू कम्प्लीट यूजी प्रोग्राम, ठीक आहे. 4 वर्षाचा यूजी प्रोग्राम आहे. कोणी 4 वर्षात करेल, कोणी 5 वर्षात करेल, ठीक आहे. कोणाला वायडी असू शकतो, ठीक आहे, कोणाला डिटेन पडला असं म्हणतो आपण. तर हा पण एक क्रायटेरिया चेक करतात. थर्ड, आणि हे तिन्ही जर क्रायटेरिया नसतील तर मग चौथा क्रायटेरिया येतो एजचा. ज्याचं वय जास्त आहे, ठीक आहे, ज्याचं वय जास्त आहे त्याला ते वर घेतात. ओल्डर विल बी कन्सिडर्ड अर्लियर, ठीक आहे. द कॅन्डिडेट एल्डर इन एज, एल्डर म्हणजे ह्या दोन कॅन्डिडेट पैकी ज्याचं वय जास्त आहे त्याला ते वरची रँक देतात, ज्याचं वय कमी आहे त्याला खालची रँक देतात, ठीक आहे. कधी हे 3 क्रायटेरिया जर असफल झाले तर 3 क्रायटेरियामध्ये एक तर सीईटीचे मार्क, नंतर यूजीचे मार्क आणि नंतर यूजीचा कोर्सचा ड्युरेशन, हे 3 क्रायटेरिया जर फेल झाले तर नंतर तुमच्या एज कडे येतात. आणि एजचा पण जर क्रायटेरिया फेल झाला, दोघांच्या डेट ऑफ बर्थ सुद्धा सेम निघल्या तर मात्र मग ते डेट एंड टाइम ऑफ ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म सबमिटेड फर्स्ट, ये बहुत इंपॉर्टंट है, ठीक है. समजा एक्स आणि वाय या दोघांचे सीईटीचे मार्क सेम आहेत, यूजीचे मार्क सेम आहेत, दोघांनी 4 वर्षामध्ये डिग्री केलेली, हे 3 क्रायटेरिया फुलफिल झाले. माय गॉड, डीओबी त्याची डेट ऑफ बर्थ सुद्धा सेम आहे. बाई मग निक्की सारखं म्हणावं लागेल तुम्हाला. एवढं सगळं झालं, आता काय करायचं. मग आता गुलिगत, एक नवीन गुलिगत त्यांनी एक क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे, नवीन म्हणजे जुनाच आहे. गुलिगत क्रायटेरिया काय आहे, तर गुलिगत क्रायटेरिया असा आहे की जो फॉर्म आधी भरलेला असेल, आता जे तुमचे ऑनलाईन फॉर्म येतील त्यावेळेस त्या दोघांनी कोण्या तारखेला आणि कोण्या दिवशी भरलेले आहेत, कोण्या वेळी भरलेले आहेत ते चेक करतील, ठीक आहे. डेट अँड टाइम असं दोन्ही पण दिले बरं का. समजा फॉर्म रिलीज झाल्या दोघांनी एका दिवशी भरले पुन्हा नशिबानं, तर त्यांचा टाइम तर सबमिशनचा वेगळा असेल, सेकंदाचा फरक असेल तर तो कन्सिडर केला जातो. पण हा फायनल क्रायटेरिया इथपर्यंत कोणी येत नाही, ठीक आहे. फॉर्म भरल्याच्या तारखेचा जो क्रायटेरिया हा एकदम शेवटचा आहे. शक्यतो ह्या 2, 3, 4 क्रायटेरियामध्ये कुठे ना कुठे तो एज येतो आणि तो मुलगा जो आहे तो खालीवर होतो. सो समान रँक ज्यांची आहे त्यांनी बिलकुल काळजी करायचं काम नाहीये, कारण ही रँक फक्त सीईटी एक्झाम पुरते, एवढं लक्षात ठेवा. ही रँक तुमची फायनल एक्झामला फायनल ऍडमिशनसाठी वापरली जाणार नाही, हे लक्षात घ्या, ठीक आहे. बऱ्याच जणांचं असं पण होईल की तुमच्या खाली आता ज्यांची रँक आहे त्यांची रँक फायनल रँक तुमच्या वर जाईल, कारण त्यांना यूजी मध्ये चांगले मार्क्स असतील, राईट.
मग त्यांची रँक तुमच्यापेक्षा चांगली होऊ शकते. सो सध्या जास्त टेन्शन घेऊ नका. चांगली रँक असेल तर फक्त आनंदी राहा, आणि जरी रँक थोडीफार कमी असेल तरी टेन्शन घेऊ नका. तुमच्या युजीच्या मार्क्सवर तुम्ही आणखी रँक इम्प्रूव्ह होऊ शकते. ठीक आहे. आता असे काही डॉक्युमेंट्स आहेत किंवा अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामधून तुमची रँक आणखी इम्प्रूव्ह होऊ शकते. तर एकाच रँकवर जे अनेक विद्यार्थी आहेत त्यांना पुढे जाण्यासाठी काय काय शेवटचे पर्याय आहेत याच्याबद्दल एक व्हिडिओ आता रिसेंटली येऊन जाईल उद्या. ठीक आहे. पुन्हा प्रवेश प्रक्रियेच्या आधी तुम्ही कुठले कुठले कागदपत्र तयार करून ठेवायला पाहिजे त्याच्यावर पण एक व्हिडिओ घेऊन येईल मी परवाच्या दिवशी. तर असं डेली एक व्हिडिओ येणार आहेत तुमच्याशी MCRच्या PGच्या ऍडमिशनसाठी. त्यामुळे तुम्ही प्लीज चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपले जे सोशल मीडियाचे इतर प्लॅटफॉर्म आहेत जसं की आपले युट्यूब आहे, टेलिग्राम आहे, इंस्टाग्राम आहे, ऍप्लिकेशन आहे, आणि हा व्हॉट्सअपचा नंबर आहे. याच्यावर तुमच्या काही डाऊट्स असतील म्हणजे याच्याशी तुम्ही फॉलो करा, आणि काही डाऊट्स असतील तर या व्हॉट्सअपला मेसेज करा. प्लीज कॉल खूप जण करतात, कॉल नका करू, कारण कॉल नाही रिसिव्ह झाला तर मग त्यात कॉल बॅक करता येणार नाही मला. फक्त व्हॉट्सअपला तुमचा डाऊट टाकून द्या, मी त्याला 100% रिप्लाय करेल. ओके, चलो. आणखीन काय अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये पण कमेंट करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओ चांगले होत आहे, सर तुमचे हे एफर्ट जे आहेत हे आम्हाला कामाला येतीलच प्रोसेसमध्ये, तर तुम्ही प्लीज लाईक करायला विसरू नका. चलो, थँक्यू सो मच. आणि तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा बरं का. थँक्यू सो मच.